नमस्कार. आज आपण वर्षभर टिकणारं राज आवळ्याचं लोणचं बनवलं आहे, जे चवीला आंबट, गोड आणि तिखट आहे. आता त्यासाठी अर्धा किलो आवळे मी घेतले आहेत. आवळे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मी या ठिकाणी एका जाळीमध्ये हे आवळे ठेवलेले आहेत. मोजून बघायला गेलात तर 22 ते 23 हे आवळे आहेत. आता या ठिकाणी मी एखादा पॅन घेतले. तुम्ही कोणतेही असं खोलगट भांडं घेऊ शकता. त्यामध्ये एखादी रिंग ठेवा. मी पाणी घातलं आणि पाणी ते उकळवून घेतलं. पाणी गरम झाल्यानंतरला आपण जे आवळे ज्या जाळीमध्ये काढून घेतले होते ती जाळी यामध्ये ठेवायची आहे आणि झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत. वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे आवळ्यांना. फ्लेम मोठी केली तरीही चालेल किंवा मध्यम ठेवा. आता या ठिकाणी 10 मिनिटं मी मोठ्या फ्लेमवरती हे आवळे वाफेवरती शिजवून घेतले. अशा पद्धतीनं चाकू घालून तुम्ही चेक करू शकता आवळा शिजलेला आहे. वाफेवरती शिजवून घेतला आहे. आता त्यांना थंड होऊ द्या. या ठिकाणी आपण बघा पॅनमध्ये 2 चमचा बडीशेप घातली आहे, 1 चमचे मी धणे घातले आणि अर्धा ते 1 चमचा मेथी घालायची आहे. मेथी नाही घातलेत तरीही चालेल. आता यामध्ये 1 चमचा मी जिरं घातले. आता हे मसाले आपण व्यवस्थित खमंग भाजून घेतोय. फ्लेम मंद ठेवायची आणि मंद फ्लेमवरती मी हे सतत भाजत आहे. एक खमंग वास येतो जेव्हा मसाले भाजून होतात तेव्हा. जवळजवळ मी या ठिकाणी 5 मिनिटं मंद आचेवरती हे मसाले जे आहेत ते मी भाजून घेतले. 3 ते 5 मिनिटं तुम्ही भाजून घेऊ शकता आणि त्यानंतरला मसाले थंड झाल्यानंतरला मिक्सरमध्ये घालायचे आणि याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी मी परत पॅनमध्ये 50 ग्रॅम इतकी ही राईची डाळ घेतलेली आहे. ही मार्केटमध्ये सहज मिळून जाईल. पिवळ्या कलरची ही डाळ असते राईची, मोहरी डाळ याला म्हणतात. हिला देखील आपण खमंग भाजून घेतोय. मंद आचेवरती मी 4 ते 5 मिनिटं भाजून घेणार आहे. भाजून झालेली आहे बघा. आता ती थंड होऊन द्या. इथे आपण जे आवळे शिजवून घेतले होते, उकळून घेतले होते, त्याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्यात. आवळ्यांना मी पूर्णपणे थंड होऊन दिलं. त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा सहजरित्या आवळ्याच्या फोडी या बाहेर येतात, कारण आपण हे शिजवून घेतलेलं आहे. सुरीच्या मदतीने देखील तुम्ही ह्या फोडी काढू शकता. तर अशा पद्धतीने सर्व आवळ्यांची आपल्याला फोडी काढून घ्यायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर हा लोणचं तुम्हाला जास्त काळ म्हणजे वर्षभरासाठी किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवसांसाठी तुम्हाला टिकवून ठेवायचं असेल तर या आवळ्यांच्या फोडींना तुम्हाला एक ऊन देणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीनं मी सर्व फोडी काढून घेतल्या. आता या फोडींना तुम्ही उन्हामध्ये ठेवा, म्हणजे जे लोणचं आहे ते जास्त दिवस जास्त वर्ष टिकण्यास मदत होते. थंडीच्या काळात ऊन हे जास्त कडक नसतं म्हणून 2 दिवस ठेवलं तरी चालेल. आता या ठिकाणी आपण लोणचं बनवायला सुरुवात करतोय. 1 वाटी इतकं तेल घालायचं. तेल थोडं जास्त लागतं कारण तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. आवळ्याचं लोणचं जास्त दिवस टिकवून ठेवण्याचं काम हे तेल करतं. यामध्ये आपण खडे मसाले घालतोय. छोटासा तुकडा मी दालचिनीचा घातलाय, 2-3 लवंग घालायच्या, 4 काळी मिरी घातलेल्या आहेत. आता हलकंसं परतवून द्यायचं. एक 20 ते 25 सेकंदासाठी मी मिक्स केलेलं आहे खड्या मसाल्यांना तेलामध्ये, जेणेकरून जो फ्लेवर आहे खड्या मसाल्यांचा तेलामध्ये व्यवस्थित उतरेल. तर या ठिकाणी आपण जी मोहरीची डाळ, राईच्या बिया आपण भाजून घेतल्या होत्या त्या घालायच्यात. फ्लेम बारीकच आहे आणि जवळजवळ 15 सेकंदासाठी मिक्स करायचं, जास्त नाही, हलकंसं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर आपण मसाले घालतोय. मसाल्यांमध्ये घरामध्ये असणारं लाल तिखट घातलं 1 चमचा. त्यानंतरला जे मिक्सरला मसाले वाटून घेतले ते घालायचे. चवीनुसार मीठ घालायचं आणि आता आपण मिक्स करतोय. फ्लेम मंदच ठेवायची, नाही तर मसाले करपून जातील किंवा मसाले करपल्याचा वास येईल. त्यामुळे मसाले घालताना फ्लेम बारीक ठेवायची आणि हलकंसं मसाले मिक्स करायचे. जास्त वेळ नाही. मसाले घातल्यानंतर हलकंसंच मिक्स केलं. आता यामध्ये मी गूळ घालते. 1 वाटी इतकं गूळ घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालेल. गुळाला मिक्स करायचं आहे. फ्लेम बारीकच आहे. आता गूळ देखील व्यवस्थित मिक्स झालंय, वितळलेलं आहे. आता यामध्ये आपण ज्या आवळ्याच्या फोडी करून घेतल्या होत्या त्या घालायच्यात.
आता या फोडींना मी ऊन दाखवलेलं नाही. तुम्हाला जर वर्षभर किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस लोणचं टिकवून ठेवायचं असेल तर या फोडींना तुम्ही जवळजवळ 2 दिवस तरी उन्हामध्ये ठेवा. थंडीच्या दिवसात 2 दिवस, परंतु जे कडक ऊन असतं त्यामध्ये तुम्ही 2 ते 3 तास जरी ठेवलं तरीही चालेल. कारण थंडीच्या दिवसामध्ये कडक ऊन मिळत नाही, त्यामुळे तुम्ही 2 दिवस या उन्हामध्ये व्यवस्थित ठेवून घ्या आणि त्यानंतरला तुम्ही लोणचं बनवायला सुरुवात करू शकता. व्यवस्थित मिक्स केलेलं आहे पहा. लोणच्याच्या फोडींना मी मस्तपैकी मिश्रणामध्ये मिक्स केलं आहे, मिक्स झालं आहे व्यवस्थित. आता आपण जवळजवळ 10 ते 15 मिनिटं मंद आचेवरती हे लोणचं शिजवून घेतो आहे. फ्लेम जी आहे ती बारीकच ठेवायची. आता बारीक फ्लेमवरती मी 10 मिनिटं हे लोणचं जे आहे ते मी शिजवून घेतले. बारीक ते मध्यम फ्लेम तुम्ही ठेवू शकता, परंतु तुम्हाला अधूनमधून ढवळत राहावं लागेल, नाहीतर खाली करपण्याची शक्यता असते. थोडंसं लागेल, त्याच्यामुळे अधूनमधून ढवळत राहायचं. आता मी गॅस बंद केलं आहे. आता हे आपलं लोणचं तयार आहे. आता काय करायचं, हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं. आता मी रात्री बनवायला घेतलं होतं, त्यामुळे मी थंड झाल्यावर झाकण ठेवलं आणि सकाळी बघा म्हणजे 12 तास तरी मी असंच ठेवलं झाकण ठेवून. आणि आपलं हे लोणचं तयार आहे, परंतु पूर्णपणे तयार झालेलं नाही. आता हे अजून देखील मुरलेलं नाही, तर हे मुरण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आता पहिलं तर मी या भांड्यामधून हे लोणचं बाजूला करून ठेवणार आहे. आता हे लोणचं तुम्ही कशामध्ये स्टोअर करू शकता, तर कोणतंही लोणचं आपल्याला काचेच्या भांड्यामध्ये स्टोअर करायचं आहे. तुम्ही स्टीलचं किंवा प्लास्टिकचं भांडं वापरू नका, परंतु प्रत्येकाच्याच घरामध्ये काचेचं भांडं असतंच असं नाही. मग तुम्ही त्या ठिकाणी प्लास्टिकची बरणी वापरली तरीही चालेल. तर अशा पद्धतीने हा लोणचं आपला तयार आहे. तुम्ही देखील नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा. आवडली असेल रेसिपी कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतोय आपण पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.